Hello friends, welcome back to our YouTube channel English with a ray of hope. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण रोज बोलले जाणारी इंग्रजी वाक्य यांचा सराव करणार आहोत. फ्रेंड्स, प्रत्येक वेळेस नवनवीन सेंटेन्स घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असते. याही वेळी नवीन सेंटेन्सेस घेऊन मी आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. विदाउट फर्दर डिले लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. फर्स्ट सेंटेन्स. मला सर्व काही हवे आहे. मला सर्व काही हवे आहे. आय वॉन्ट एव्हरीथिंग. आय वॉन्ट एव्हरीथिंग. नेक्स्ट. तू तिथून का पळालास? म्हणजे अचानक कोणी आपल्याजवळ उभा आहे आणि अचानक पळून गेलं, तर तेव्हा आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो. व्हाय डीड यू रन फ्रॉम देअर? व्हाय डीड यू रन फ्रॉम देअर? नेक्स्ट. तुम्ही ते गुपित ठेवू शकता का? तुम्ही ते गुपित ठेवू शकता का? कॅन यू कीप इट सिक्रेट? कॅन यू कीप इट सिक्रेट? सिक्रेट म्हणजे गुपित ठेवणे. नेक्स्ट. या फोटोत हे कोण आहे? या फोटोत हे कोण आहे? हू इज दिस इन दिस फोटो? हू इज दिस इन दिस फोटो? नेक्स्ट. तू खूप चांगले केले. तू खूप चांगले केले. यू डीड व्हेरी वेल. यू डीड व्हेरी वेल. नेक्स्ट बघा. चालणे तुम्हाला चांगले करेल. चालणे तुम्हाला चांगले करेल. द वॉक विल डू यू गुड. द वॉक विल डू यू गुड. नेक्स्ट सेंटेन्स. आरशात पहा. आरशात पहा. लुक इन द मिरर. लुक इन द मिरर. नेक्स्ट सेंटेन्स. ती तिचा अभ्यास करते. ती तिचा अभ्यास करते. शी डज हर स्टडी. शी डज हर स्टडी. नेक्स्ट. तिने तिचा अभ्यास केला. तिने तिचा अभ्यास केला. शी डीड हर स्टडी. शी डीड हर स्टडी. नेक्स्ट. ते त्यांचा अभ्यास करतात. ते त्यांचा अभ्यास करतात. दे डू देअर स्टडी. दे डू देअर स्टडी. नेक्स्ट. आम्ही आमचा अभ्यास केला. आम्ही आमचा अभ्यास केला. वी डीड अवर स्टडी. वी डीड अवर स्टडी. फ्रेंड्स, आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगाचा ठरणार आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट सेंटेन्स. हे व्हायला हवे होते. हे व्हायला हवे होते. दिस हॅड टू हॅपन. दिस हॅड टू हॅपन. नेक्स्ट सेंटेन्स. तो त्याचा अभ्यास करतो. तो त्याचा अभ्यास करतो. ही डज हिज स्टडी. ही डज हिज स्टडी. नेक्स्ट. आम्ही आमचे काम केले. आम्ही आमचे काम केले. वी डीड अवर वर्क. वी डीड अवर वर्क. नेक्स्ट. आत्ता पाऊस पडेल. आत्ता पाऊस पडेल. इट वुड बी रेनिंग राईट नाव. इट वुड बी रेनिंग राईट नाव. मी ठीक होतो. मी ठीक होतो. आय वॉज फाईन. आय वॉज फाईन. नेक्स्ट. तुम्ही कोणाला पाहिले? तुम्ही कोणाला पाहिले? हुम डीड यू सी. हुम डीड यू सी. नेक्स्ट. तुम्ही कोणाला कॉल करता? तुम्ही कोणाला कॉल करता? हुम डू यू कॉल. हुम डू यू कॉल. फ्रेंड्स, हुमचा अर्थ होतो कोणाला. कोणाला. नेक्स्ट. तू कोणाला फोन केलास? तू कोणाला फोन केलास? हुम डीड यू कॉल. हुम डीड यू कॉल. नेक्स्ट. तुम्ही कोणाला विचारले? तुम्ही कोणाला विचारले? हुम डीड यू आस्क. हुम डीड यू आस्क. नेक्स्ट सेंटेन्स. तिने कोणाला सांगितले? तिने कोणाला सांगितले? हुम डीड यू शी टेल. हुम डीड यू शी टेल. नेक्स्ट. घाई करू नका. घाई करू नका. डोंट मेक हेस्ट. डोंट मेक हेस्ट. हेस्ट म्हणजे घाई करणे.
मी तिच्याशी मैत्री केली. मी तिच्याशी मैत्री केली. आय befriended her. आय befriended her. जेवण थंड होण्यापूर्वी खा. जेवण थंड होण्यापूर्वी खा. Eat your food before it goes cold. Eat your food before it goes cold. Next sentence. जा आणि तुझ्या बाबांना घेऊन ये. जा आणि तुझ्या बाबांना घेऊन ये. Go and get your daddy. Go and get your daddy. Next. तो बाहेर आहे की नाही ते मी बघते. तो बाहेर आहे की नाही ते मी बघते. Let me see if he is out or not. Let me see if he is out or not. Next sentence. कोण जिंकेल असे तुम्हाला वाटते? कोण जिंकेल असे तुम्हाला वाटते? Who do you think will win? Who do you think will win? Next. तिने काहीही चूक केलेली नाही. तिने काहीही चूक केलेली नाही. She hasn't done anything wrong. She hasn't done anything wrong. तुम्ही संकोच दूर करू शकता. तुम्ही संकोच दूर करू शकता. You can remove hesitation. You can remove hesitation. Next. मी तिच्याशी संवाद साधला. मी तिच्याशी संवाद साधला. I had conversation with her. I had conversation with her. पण मी म्हणू शकते की तू आधीच चांगली आहेस. पण मी म्हणू शकते की तू आधीच चांगली आहेस. But I can say you already sound good. But I can say you already sound good. Next. तुम्ही असेच प्रयत्न करत राहाल तर मी म्हणू शकते की तुम्ही असेच प्रयत्न करत राहाल तर मी म्हणू शकते की I can say if you will keep trying in this way. I can say if you will keep trying in this way. तुम्ही या संकोचातून दूर व्हाल. तुम्ही या संकोचातून दूर व्हाल. You will overcome from this hesitation. You will overcome from this hesitation. Next sentence. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. I have to talk to you. I have to talk to you. Next. माझ्याकडे सर्व काही असू शकत नाही. माझ्याकडे सर्व काही असू शकत नाही. I cannot have everything. I cannot have everything. Everything म्हणजे सर्व काही. Next. मला वाटते की तुम्ही ते आधीच ऐकले आहे. मला वाटते की तुम्ही ते आधीच ऐकले आहे. I think you have heard it already. I think you have heard it already. Next. मी ते खूप वेळा केले आहे. मी ते खूप वेळा केले आहे. I have done it so many times. I have done it so many times. मी दोन्हीही कार्यक्रमाला गेलो. मी दोन्हीही कार्यक्रमाला गेलो. I went to both events. I went to both events. Next sentence. ती जात असेल. ती जात असेल. She would be going. She would be going. तो येत असेल. तो येत असेल. He would be coming. He would be coming. मला कधीही कळवा. मला कधीही कळवा. Let me know any time. Let me know any time. मी मदत करू शकतो. मी मदत करू शकतो. I can help. I can help. काही हरकत नाही. काही हरकत नाही. No problem. No problem. मी वर्गात आहे. मी वर्गात आहे. I am in the class. I am in the class. Next. मी टेबलावर बसत आहे. मी टेबलावर बसत आहे. I am sitting on the table. I am sitting on the table. मी टेबलाच्या मागे आहे. मी टेबलाच्या मागे आहे. I am behind the table. I am behind the table.
मी टेबलासमोर आहे. मी टेबलासमोर आहे. आय ॲम इन फ्रंट ऑफ द टेबल. आय ॲम इन फ्रंट ऑफ द टेबल. मी टेबलाच्या बाजूला आहे. मी टेबलाच्या बाजूला आहे. आय ॲम बिसाइड और नेक्स्ट टू द टेबल. आय ॲम बिसाइड और नेक्स्ट टू द टेबल. फ्रेंड्स, I hope this video will be helpful for you. If you like this video, please do like, share and subscribe my channel. Thanks for watching.